तर कालच्या भागामध्ये गुरुदेवांनी आपल्याला होमवर्क दिलं होतं. आहे ना, दिलं होतं ना होमवर्क. तर होमवर्क मध्ये काय होतं? आपल्याला कुठला त्रास आहे, त्याच्यानंतर अर्थ, काम आणि धर्म, ह्यामध्ये आपण किती प्रमाणामध्ये त्याचं पालन करतो. तर हे आपण आपल्याला सगळ्यांना लिहून टाकायला सांगितलं होतं. आणि आजच्या भागामध्ये त्यांनी हे जे पुरुषार्थ आहे, त्या पुरुषार्थाच्या विषयी आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे. तर सुरुवात करताना गुरुदेव काय म्हणतात, की सामान्यतः आपण ज्यांचा सन्मान करतो तिथे एक दूरत्व असते, आणि ज्या ठिकाणी आत्मीयता असते, ज्यांच्याविषयी आपल्यामध्ये आत्मीयता असते, तिथे मान सन्मान कमी असतो. पण संत सानिध्यामध्ये आत्मीयता आणि मान सन्मान हे दोन्ही पण असते. म्हणून राजा जनकाला जेव्हा अष्टावक्रांशी त्यांची भेट झाली, त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की इथे आत्मीयता आहे आणि सन्मान पण आहे. आणि मग त्यामुळं त्यांनी त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा व्यक्त केली. आता अध्यात्म असा हा मार्ग आहे की ज्या ठिकाणी आपल्याला अज्ञाताकडे जावं लागतं. काही माहिती नाही आपल्याला, अशा ठिकाणी जावं लागतं. आणि मग अशा अज्ञात मार्गाकडे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शकाची गरज असते. आणि तो मार्गदर्शक म्हणजे गुरु, जो आपल्याला हाताला पकडून त्या अज्ञाताकडे घेऊन जाईल. आणि त्यासाठी सगळ्यात आधी काय आवश्यक आहे, गुरुदेवांनी सांगितलं, धृती. आणि धृती हा असा संस्कृत शब्द आहे की ज्याला बाकीच्या भाषेमध्ये पर्याय नाही आहे. तर धृतीचा अर्थ काय आहे, की आपली जाणून घेण्याची आणि काहीतरी करण्याची गरज आहे असं वाटणं म्हणजे धृती आहे. आता जिथे आपण प्रामाणिक आहोत, आपल्याला राग कमी येतो, तर त्यावेळेस तशा माणसाचं जीवन हे सुखी जीवन आहे की नाही. ज्याला राग कमी आहे, त्यानंतर जो प्रामाणिक असतो, त्याच्या जीवनाकडे बघा, त्याचं जीवन कसं असतंय, सुखी असतं. मग जीवनामध्ये दुःख कशामुळे येते? रागामुळे येते, हे की नाही. हे महत्वाचं कारण आहे. आणि दुसरं म्हणजे आपण स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी सत्यापासून दूर जातो, खरं बोलत नाही. तर खरं बोलण्यामध्ये काय आहे, स्वतःचं संरक्षण करणं, स्वतःला प्रोटेक्ट करणं हा उद्देश असतो त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. आणि ह्या दोन गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येते. तसंच धर्म, अर्थ आणि काम हे सुद्धा बंधनाचं कारण आहे. कारण धर्म पालन करावं लागते, अर्थार्जन करावं लागते, आहे की नाही. आणि काम पण करावं लागतं. आणि मग त्या ह्याच्यामध्ये काही करणं होते, काही वेळेस नाही करणं होते. आणि त्यामुळं बंधन आहे ह्याची जाणीव होते. नाही तर बरेच जण असे आहेत की पळतायत जीवनामध्ये, पळतायत पळतायत पळतायत. तर त्यांना बंधनाची गरज नाही. काय गरज आहे पळायला? त्यांना कुठलं ज्ञान घ्यायचं नाही, कुठलं बंधनाची गरज वाटत नाही. ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्येच एवढं जडत्व आलेलं आहे त्यांच्यामध्ये, की स्वतःमध्येच लिप्त आहे. एवढे दुःख त्यांच्या जीवनामध्ये आहे, त्या दुःखाच्या बाहेर येण्याची इच्छा सुद्धा त्यांना होत नाहीये, आहे की नाही. मग ह्या बंधनापासून मुक्तीची इच्छा केव्हा निर्माण होते? जेव्हा आपण चालून चालून, पळून पळून ह्या संसारामध्ये भागून भागून जेव्हा आपण थकून जातो, त्यावेळेस आपल्याला ह्या बंधनापासून मुक्त होण्याची इच्छा आहे. आणि गुरुदेवांनी तेच सांगितलेलं आहे की अष्टावक्र गीता ही कोणासाठी आहे?
ज्यांना बंधनापासून मुक्ती पाहिजे त्यांच्यासाठी ही हे अष्टावक्र गीता आहे. जे पळतायत, ज्यांना काही विचार करण्याची पण गरज नाहीये, अशांसाठी अष्टावक्र गीता नाहीये, आहे की नाही? बरं, आता आपल्यामध्ये मुक्तीची इच्छा उत्पन्न झाली आणि त्यानंतर जिज्ञासा जागृत झाली. आता आपण इथे जेवढे जण आलेलो आहोत त्या सगळ्यांमध्ये काय आहे? एक तर मुक्तीची इच्छा आहे, बरोबर आहे. आणि दुसरं काय आहे की जिज्ञासा जागृत झाली की काय आहे हे ज्ञान जाणून घ्यायचं आहे. कारण कालच आपल्याला गुरुदेवांनी सांगितलं की आधी ज्ञानप्राप्ती आणि त्यानंतर मुक्ती आहे. अज्ञानामध्ये मुक्ती कधीही मिळत नाही. तर मग सगळ्यात पहिले काय? ज्ञानप्राप्ती आहे. तर मग ही इच्छा आपल्यामध्ये निर्माण झाली आणि मग आपल्यासाठीच ही अष्टावक्र गीता आहे. बरं, आपल्यामध्ये हे जे बंधनाचं कारण आहे, जे जे काय आपल्या अर्थामुळं, धर्मामुळं, त्यानंतर कामामुळं आपल्यामध्ये जे बंधन निर्माण झालेलं असते ते काय एका जन्माचं नाही आहे. तर आपण जेवढे जन्म आतापर्यंत उपभोगले आहेत तर प्रत्येक जन्मातलं थोडं 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 आलेलं आहे आणि ते बंधनाचं कारण आहे. आता जी आपण समाजाकडे जेव्हा बघतो त्यावेळेस बरेच लोक असे आहेत की दुःखी राहतात आणि त्या दुःखामध्येच त्यांना सुख आहे. त्याच्यातून बाहेर येण्याची त्यांची इच्छा पण नसते. आता हे कशामुळं होतंय? तर पहिली गोष्ट म्हणजे धन, पैशाचा लोभ. दुसरं मान सन्मान, मान पाहिजे, सन्मान पाहिजे. मान सन्मान नसेल तर काही अर्थ नाही जीवनामध्ये. त्यानंतर आपली स्वतःचीच एक अज्ञान, नासमज. आणि ह्यामुळं काय होते माहिती का? की दुःखातून बाहेर निघण्याची इच्छा आपल्याला नाही मिळत, त्याच्यातच आपण गुरफटत जातो. जसं उदाहरण सांगितलं की एक धनी माणूस होता, तर त्यांना मुनिवाला विचारलं की किती धन आहे माझ्याकडे. तर त्यांनी सांगितलं 4 पिढ्याचं आहे. तर लगेच 5व्या पिढीचं काय होईल म्हणून ते लगेच तिकडे हे झाला. म्हणजे त्याची बंधनातून बाहेर येण्याची इच्छा जी आहे ती निर्माण झाली नाही, कारण तो तिथे अडकला. तसंच मान सन्मानचं आहे. तुम्ही बघा, थोडासा मान सन्मान नाही मिळाला, आपल्या मान सन्मानाला थोडीशी ठेच पोहोचली, तर बघा कशी होते आपली हालत. होते की नाही? आहे की नाही? तर ह्यापासून सुद्धा आता खूप झाला, मान सन्मान सगळं काय मिळालं, सगळं मिळालं. आता ह्याच्यापासून मला सुटका हवी आहे की नाही? हे जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते त्यावेळेस आपण ज्ञानाकडे वळतो. ज्ञान प्राप्तीची इच्छा निर्माण होते. कारण सगळं करून झालं, सगळं मिळालं, आपल्याला काय पाहिजे होतं नाही होतं ते सगळं मिळालं. बघा, आपल्या भगवद्गीताचा प्रवचन सांगताना गुरुदेवांनी एक सांगितलेलं आहे की संसारामध्ये तुम्ही जे काही काम कराल, मग ते कोणतंही काम करा, चांगलं करा, चांगलं न करा, कुठलंही काम करा, ते तुम्हाला दुःखच देते. संसारातलं प्रत्येक काम तुम्हाला दुःख देते आणि अध्यात्मामध्ये तुम्ही जे काम करता ते तुम्हाला सुखप्राप्ती देते. आणि हे ज्याला समजलं तेच अध्यात्माकडे वळतात. त्यांनाच ज्ञानार्जनाची इच्छा निर्माण होते आणि त्या जिज्ञासेपोटीच ते मुक्तीकडे वळायला लागतात. आणि मग त्यावेळेस आपल्याला आपले गुरु काय सांगतात की सगळ्यात आधी ज्ञान ज्ञान प्राप्त करून घ्या आणि त्यानंतर मुक्ती आपोआप मिळेल. त्यानंतर मुक्ती कशी मिळेल?
आपोआप मिळेल. पण या सगळ्यांसाठी गरज कशाची आहे? ती म्हणजे गुरुची आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय मोक्ष नाही. है की नाही? म्हणून आपल्याला जे गुरु प्राप्त झालेलं आहे, तर त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे, त्याचं आचरण करणं. कारण ज्ञान म्हणजे काय? नुसत्या ऐकीव गोष्टी आणि त्या आपण ऐकल्या आणि दुसऱ्याला सांगितल्या म्हणजे ज्ञान आहे का? नाहीये. त्या ऐकल्या, आपल्या जीवनामध्ये आचरण केलं आणि आपल्या जीवनात जे आचरण केलेलं आहे ते बघून इतरांना त्याचं मार्गदर्शन मिळालं, ते ज्ञान आहे. नाहीतर लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, तसं ते ज्ञान नाहीये. ते ती माहिती झाली, इन्फॉर्मेशन झाली, तिकडली इकडं इकडली तिकडं पास करणं. आणि आजकाल काही प्रमाणामध्ये हेच चाललेलं आहे, है की नाही? इन्फॉर्मेशन घ्यायची आणि पास करायची. आणि त्यावेळे त्याच ह्याच्यामध्ये आपण ज्ञानी आहोत असं समजायचं. तर राजा जनक त्यापैकी नव्हता. राजा जनकाजवळ काय, बघा, आपल्याला कालच्या ह्याच्यात गुरुदेवांनी सांगितलं की ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा किंवा मोक्षाची इच्छा, मुक्तीची इच्छा कुणाला कुणामध्ये उठते? तर जे संपन्न आहेत, समृद्ध आहेत, तृप्त आहेत, त्यांना. आहे की नाही? नाही तर जे अति दुःखी आहेत, त्या दुःखाला कंटाळून गेलेले आहेत, त्यांना, ह्या दोघांनाच ज्ञानप्राप्तीची, त्याला आपण मुमुक्षत्व म्हणतो, ते जागृत होते त्यांच्यामध्ये. मधले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मुमुक्षत्व नाहीये. त्यांची हालत जी आहे ते ते ज्या स्वामींनी ज्या एका माणसाला सांगितलं होतं की तुम्ही आश्रमामध्ये चला, तिथे तुम्हाला हे होईल, तर त्यांना तिथून त्या दुःखामधून बाहेर येण्याची अजिबात इच्छा नव्हती. आहे की नाही? तर तशी अवस्था होते. आहे की नाही? म्हणून पुरुषार्थ हा आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. तुम्ही पुरुषार्थ केला तरच ज्ञानप्राप्तीची इच्छा होते आणि मोक्षाकडे आपण जातो. हे पुरुषार्थ कोणकोणते आहेत? धर्म, अर्थ, काम, हे तीन, आणि त्यानंतर मग मोक्ष. मग आपण ह्या जीवनामध्ये आलो, आपण इथे जन्माला आलो, ह्या जन्माला येण्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय आहे? तर पुरुषार्थ करायचा आहे. पुरुषार्थ करायचा याचा अर्थ पुरुष आणि स्त्री असा नाहीये. तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही प्रकार जे आहेत, हे आपल्या जीवनामध्ये अनुसरायचे. जीवनामध्ये कार्य त्याच्यासाठी करायचं, त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि ज्यांनी हे पुरुषार्थ केले त्यांना मुक्तीचा मार्ग मिळतो.